नमस्कार मित्रांनो, कृपा सिंधू मोटर्समध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आपण दरवेळेस व्हिडिओ टाकत असतो. व्हिडिओवरती अनेक काही पॉझिटिव्ह काही निगेटिव्ह कमेंट्स येत राहतात. तर आपण आज काही कमेंट्स असतात त्यांची उत्तर देऊ. बऱ्याच वेळेस काही कमेंट बघतो, इलेक्ट्रिक स्कूटर घेऊ नका, फायद्याचे नाही, भंगार आहेत इलेक्ट्रिक स्कूटर, कामाची नाही घेऊ नका वगैरे वगैरे. तर मित्रांनो, सांगायची गोष्ट खरं तर अशी आहे की इलेक्ट्रिक व्हेकल हे जे प्रॉडक्ट आहेत मार्केटमध्ये एक नवीन इंट्रोड्यूस झालेले आहे. साधारण याला आपण एक 3 ते 5 ते 7 वर्षाचा एक सुमार पकडू शकतो, जेणेकरून ते पब्लिक यूथ साठी किंवा पब्लिक मध्ये तशी ते रुळायला सुरुवात झालेली. त्यामुळे कसं आहे, अजून अनेक पब्लिकमध्ये जनतेमध्ये अजून याचे बरेचसे काही पॉझिटिव्ह फिलिंग्स आहेत, काही निगेटिव्ह फिलिंग्स आहेत. बरेच जण कन्फ्युज आहेत की इलेक्ट्रिक व्हेकल्स घ्यावी की नाही घ्यावी तर का घ्यावी आणि ती फायदेशीर कशी. मी एक इलेक्ट्रिक व्हेकल डीलर या नात्याने तुम्हाला सांगणार आहे की इलेक्ट्रिक व्हेकल ही पेट्रोल गाडीपेक्षा कशी परवडते, इलेक्ट्रिक व्हेकल ही कशी छान असते पेट्रोल व्हेकल पेक्षा. तर मित्रांनो, आता आपण एक सर्वात पहिल्यांदा खर्चाचं बघूया. आज पेट्रोल व्हेकल साधारण तुम्ही कोणतीही खरेदी करायला गेला तर ऑन रोड ही 80 ते 90 हजार रुपयापासून सुरुवात होते. तर ती पुढे 2-5 लाख आणि जसे ज्या प्रकारे तुम्ही खर्च करणार त्या प्रकारे ती तेवढी महागडी भेटत जाते. त्याच प्रकारे आज जर आपण इलेक्ट्रिक व्हेकल्स बघायला गेलो तर बरेचसे नॉन आरटीओ रजिस्ट्रेशन मॉडेल हे ऑन रोड 30,000 रुपयापासून, काही ठिकाणी तर 25,000 रुपयापासून आहेत. क्वालिटी खराब असते. 25 ते 30,000 पासून ही ऑन रोड मिळणारे इलेक्ट्रिक स्कूटर अवेलेबल आहे. त्यामुळे सर्वात पहिला बदल आपण हा बघू शकतो, सगळ्यात पहिला फरक आपण हा बघू शकतो की पेट्रोल व्हेकल पेक्षा इलेक्ट्रिक व्हेकल ही खरेदीसाठी फार स्वस्त आहे. ओके, आता आपलं सगळ्यात मोठं, आपण आहोत भारतीय लोक आणि भारतीय लोक आपण सर्वात भारतीय जनता सगळ्यात जास्त प्राधान्य देते ती बचतीसाठी. तर इलेक्ट्रिक व्हेकल घ्यायचा जेव्हा आपण कुठेतरी विचार करतो तेव्हा आपण कुठेतरी एक बचतचा विचार करतो. तर इलेक्ट्रिक व्हेकल मागे बचत कशी होते हे मी तुम्हाला सांगतो. एकदम एक छोटंसं नॉर्मल एक उदाहरण आहे. आज साधारण पेट्रोल एक 100 रुपये प्रति लिटर झालेलं आहे. इव्हन ते त्यापेक्षाही जास्त आहे आणि त्याहून ते कधी खाली येणारही नाही, हेही तेवढंच खरं आहे. त्यानंतर सध्या जी युद्धजन्य परिस्थिती चालू आहे त्याच्यानुसार तर आपण अंदाज लावूच शकतो की पेट्रोल आणि डिझेलचं पुढे काय होणार आहे. त्यात पेट्रोल आणि डिझेल हे एक नाशवंत आहेत. हे आज नाही तर उद्या नाही तर परवा कधीतरी ते पूर्णतः त्याचे साठे संपणार आहेत. त्यामुळे एक दुसऱ्या एनर्जीकडे जग लवकरच पुढच्या येत्या 50 वर्षात शिफ्ट होईल आणि जगाने आता इलेक्ट्रिक व्हेकल वरती शिफ्ट व्हायला सुरुवात केलेली आहे. तर मित्रांनो, आता टेक्नॉलॉजीच्या बाबतीत जपान आणि चीन सर्वात पुढे आहे आणि अमेरिका ही पुढे आहे. आज जपान, चीन किंवा अमेरिकेमध्ये 40% अधिक इलेक्ट्रिक व्हेकल्स त्यांच्या रस्त्यावरती धावत आहे, कारण की त्यांनी इलेक्ट्रिक व्हेकल वरती शिफ्ट होण्याचा विचार केलेला आहे आणि त्याप्रमाणे ते काम करतायत. तर मित्रांनो, जपान, चीन, अमेरिका टेक्नॉलॉजीच्या बाबतीत सर्वात पुढे असणारे देश आहेत. यांच्याकडे आता 30 ते 40% अधिक इलेक्ट्रिक व्हेकल्स यांनी आत्ताच बाजारात त्यांचे उतरवले आहेत किंवा इव्हन त्यांच्याकडे रस्त्यावर धावत आहेत. चायना तर सर्वात जास्त इलेक्ट्रिक व्हेकलची निर्मिती करणारा आणि इलेक्ट्रिक व्हेकल ज्यांच्या सध्या रस्त्यावरती आहे तो चायना आहे. दुसऱ्या देशावरती अवलंबून राहण्याची गरज नाही पडत आणि स्वावलंबन बनतंय. त्यामुळे चायनाने एवढी प्रगती केलेली आहे. तर मित्रांनो, आतापर्यंत तर आपण इलेक्ट्रिक व्हेकल बद्दल चर्चा केली. आता इलेक्ट्रिक व्हेकल आपल्यासाठी कशी फायद्याची आहेत ते तुम्हाला सांगतो. तर मित्रांनो, आता पेट्रोल सध्या आहे 100 रुपये लिटरहून अधिक आणि 100 किलोमीटरचा जर आपण विचार केला एखादी इलेक्ट्रिक गाडी चार्ज होण्यासाठी तर त्याला साधारण एक ते 1.5 युनिटचा खर्च लागतो. म्हणजे 14 रुपयापर्यंत आपण खर्च पकडू शकतो. 14 ते 17 रुपयामध्ये तुम्ही 100 किलोमीटर जाऊ शकता. तेच जर तुम्ही पेट्रोल मध्ये बघितलं, जर तुम्हाला 100 किलोमीटर जायचं असेल तर तुम्हाला ऍटलिस्ट 1 ते 1.5 लिटर जर पेट्रोल टाकणं आहे गाडीत, म्हणजे तुम्ही 150 ते 200 रुपयाचा खर्च साधारणपणे पकडू शकता. तर कुठे 17 रुपयात 100 किलोमीटर कंप्लीट होणं आणि कुठे 150 रुपयात 100 किलोमीटर कंप्लीट होणं, यात खूप मोठा डिफरन्स आहे. मित्र, अजून लक्षात घ्या, इथून जर कृपा सिंधू मोटर्स पासून आपण फॉर एक्झाम्पल मुंबई जर 100 किलोमीटर पकडली तर ती इलेक्ट्रिक व्हेकल वरती जरी गेलो तरी ती 100 किलोमीटर असणार आहे आणि पेट्रोल व्हेकल वरती गेलो तरी 100 किलोमीटर असणार आहे. पण इथे आपला बचतीचा विषय येतो, त्यामुळे इलेक्ट्रिक व्हेकल मागे सर्वाधिक बचत होते. थोडक्यात काय, तर पेट्रोल व्हेकल मागे 1 किलोमीटर मागे 2.5 ते 3.5 रुपये असा खर्च होतो आणि इलेक्ट्रिक व्हेकल मागे तोच खर्च प्रति किलोमीटर फक्त 20 ते 30 पैसे असा आहे. त्यानंतर आपण मेंटेनन्सचा खर्च बघूया. मेंटेनन्सचा खर्च दोन्ही गाडीला असतो. बऱ्याच ठिकाणी तुम्हाला असं सांगितलं जातं की इलेक्ट्रिक व्हेकलला मेंटेनन्स नाही. ही अगदी चुकीची बाब आहे. इलेक्ट्रिक व्हेकलला 100% मेंटेनन्स असतो, पण तो पेट्रोल गाडी इतका खर्चिक अजिबात नसतो. पेट्रोल गाडी इतका अजिबात खर्चिक नसतो, कारण की यात इक्विपमेंट्स जे लागलेले आहेत ते खूप कमी आहेत पेट्रोल व्हेकलच्या तुलनेमध्ये.
त्यामुळे याच्या मागे जो होणारा खर्च आहे तो पेट्रोल व्हेकलपेक्षा नेहमी कमी असतो. त्यानंतर आपण इलेक्ट्रिक व्हेकलचा एक बेनिफिट असं सांगू शकतो की इलेक्ट्रिक व्हेकल वापरण्यासाठी खूप सोयीस्कर असते आणि सोपी असते. खास करून महिला वर्ग याला प्रॉपरली यूज करू शकतात. गाडीला रिव्हर्स गिअर वगैरे फंक्शन असतात. गाडीचं वजनही 50, 60, 70 किलो पर्यंत असतं. त्यामुळे महिला वर्गाला ही गाडी यूज करायला खूप सोपी असते. नॉन आरटीओ व्हेकल्स जे राहतात ते शाळेत जाणारी मुलंही यूज करू शकतात, कारण की याला लायसन्सची गरज पडत नाही. त्यामुळे इलेक्ट्रिक व्हेकल ही सर्व बाबतीत पेट्रोल व्हेकलपेक्षा परवडते. आपण जर पूर्ण त्याचा ठोकताळा अंदाज काढला तर त्यानंतर आपण बघू शकतो की तर मित्रांनो, आपण पेट्रोलचा दिवसाचा जर 100 रुपयाचा आपला खर्च असेल तर तो महिन्याचा होतो 3000 आणि 12 महिन्याचा होतो 36,000. 36,000चा खर्च पेट्रोलचा, फक्त गाडीसाठी, गाडीचा विकत घेण्याचा खर्च आणि मेंटेनन्सचा खर्च वेगळा. तर 35,000 तुम्हाला आता एक नवी कोरी इलेक्ट्रिक व्हेकल मिळते. त्यामुळे इलेक्ट्रिक व्हेकल ही नक्कीच परवडते पेट्रोल व्हेकलपेक्षा. तर इलेक्ट्रिक व्हेकल घ्यायचा विचार करत असाल तर नाव लक्षात ठेवा, कृपा सिंधू मोटर्स नाशिक.